हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हॅलो अल्केन हॅलो ॲरिन्समध्ये आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. मेथड ऑफ प्रिपरेशन झालं, फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या, त्यानंतर कार्बन हॅलोजन बॉन्ड संदर्भात बोलणं झालं. आपण केमिकल प्रॉपर्टीजवरती आता आहोत. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कंप्लीट केलं. मग आज आपल्याला बघायचं आहे हॅलो अल्केनचं इलिमिनेशन रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो, इलिमिनेशन म्हणजे कंपाऊंडमधून ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स हे बाहेर काढणे, बरोबर. मग या ठिकाणी हॅलो अल्केनमधून सुद्धा आपण काही ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स हे बाहेर काढणार आहोत. ठीक आहे. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला एखादं एक्झाम्पल घ्यावं लागेल. एक छोटंसं एक्झाम्पल घेतोय मी. इथे कार्बन बॉन्ड कार्बन, इकडे त्याच्यावरती हॅलोजन आणि इकडे हायड्रोजन. समजून घ्या आधी, बाकी ह्या कार्बनच्या व्हॅलन्सीज मी कंप्लीट करून देतो तुम्हाला. इथं हॅलोजन ज्या कार्बनवरती बसलेला आहे त्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं आणि त्याच्या ॲडजसंट कार्बनला विद्यार्थी मित्रांनो म्हणायचं बीटा कार्बन. आता या कार्बनवरच्या बाकीच्या व्हॅलन्सीज आपण कंप्लीट करून घेऊ. हायड्रोजन 2 ह्याला लागतील आणि याला सुद्धा 2 हायड्रोजन्स लागतील. तर या ठिकाणी या हॅलो अल्केनला आपण अल्कोहोलिक KOH सोबत रिॲक्ट केलं ॲट हाय टेम्परेचर. तर इथं या कंपाऊंडमधून हॅलोजन आणि हायड्रोजन हे दोघंजण बाहेर पडतील आणि कार्बन कार्बनमध्ये म्हणजे अल्फा आणि बीटा कार्बनमध्ये फॉर्मेशन होणारे डबल बॉन्ड. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे काय होईल बघून घ्या. हायड्रोजन हॅलोजन निघून गेलं, कार्बन कार्बनमध्ये आला डबल बॉन्ड, फॉर्मेशन झाला हा अल्किन, इथिन फॉर्मेशन झाला, राईट. आता हॅलोजन आणि हायड्रोजन निघून जात असताना इथं ह्या KOH सोबत नेमकं काय होतं या संदर्भात विचार करू. बघा, हा OH मायनस H+ ला घेऊन जाईल आणि इथं फॉर्मेशन होईल H2O आणि पोटॅशियम हा Cl ला घेऊन जाईल आणि इथे फॉर्मेशन होईल KCl. तर Cl हा KCl म्हणून बाहेर पडतो, H हा वॉटर म्हणून बाहेर पडतो आणि फॉर्मेशन होतो इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, इलिमिनेशन रिॲक्शनचा अर्थच असा आहे की कंपाऊंडमधून ॲटम्स ज्या वेळेला इलिमिनेट केले जातात त्यावेळेला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स फॉर्मेशन होतील. त्या रिॲक्शन्सला इलिमिनेशन रिॲक्शन्स असं म्हटलं जाईल. मग आता या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये कोण कोण बाहेर निघून चाललंय? हायड्रोजन आणि हॅलोजन. म्हणून ह्याला विद्यार्थी मित्रांनो डिहायड्रो हॅलोजिनेशन असं म्हणलं जातं. नाव समजून घ्या. डी म्हणजे काढून टाकणे, हायड्रो हायड्रोजन आणि हॅलोजन हायड्रोजन हॅलोजन बाहेर निघून चालले, म्हणून या ठिकाणी ही रिॲक्शन होईल. मग आता विद्यार्थी मित्रांनो, ही रिॲक्शन नेमकी होते कशी या संदर्भात बोलणं आपल्याला गरजेचं आहे. तर एक साधे सोपे पॉइंट्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे याच्या मेकॅनिझममध्ये. मेकॅनिझम समजून घ्या नेमकं कशा पद्धतीने हे होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर इलिमिनेशन रिॲक्शनचे 2 मेकॅनिझम आहेत. एक आहे इलिमिनेशन युनिमॉलिक्युलर आणि दुसरा आहे इलिमिनेशन बायमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर बायमॉलिक्युलर आता तुम्हाला SN1 SN2 ऐकलेलंच आहे, त्याच्यामुळे ते लक्षात आलंच असेल, राईट. पण एक जनरल या ठिकाणी जर तुम्हाला सांगायचं झालं तर नेमकं होतं काय की हा जो हॅलो अल्केन आहे हा C आणि इथं हा Cl, निघून जाणारे ॲटम्स हे एकमेकांना अँटी असले पाहिजे.
समजून घ्या, इथं हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, बीटा कार्बनवरचा हा हायड्रोजन, बीटा हायड्रोजन, हा अल्फा कार्बनवरचा हॅलोजन, हे एकमेकांना कसे आहेत, अँटी आहेत, एकमेकांना कसे आहेत, ऑपोजिट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी OH मायनस अल्कोहोलिकमध्ये, हा अल्कोहोलिकमध्ये आला की हा बेस म्हणून ऍक्ट करतो, ना की न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट करतो. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की इथं आहे टेम्परेचर. सबस्टिट्यूशन पेक्षा इथं कंडिशन थोडीशी वेगळी आहे. इथं अल्कोहोलिक KOH दिले आणि हीट दिले. मग सॉल्व्हंटचा इफेक्ट आणि टेम्परेचर वाढलेलं ह्याच्यामुळं हा मॉलिक्यूल ह्या OH मायनस सोबत सबस्टिट्यूशन रिॲक्शन देण्यापेक्षा इलिमिनेशन रिॲक्शन देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, समजून घ्या, विषय खूप महत्वाचा आहे. मग आता इथं हा OH मायनस ॲब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन H+, आणि इथं कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड ट्रान्सफर इनटू कार्बन अँड कार्बन, कार्बन कार्बन मध्ये तो येतो आणि दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन हा Cl या मॉलिक्यूलला सोडून जातो. म्हणजे हे झालं एकाच स्टेपमध्ये, बरोबर आहे. हायड्रोजन आला, डबल बॉन्ड हायड्रोजन निघून गेला, H+ निघून गेला, डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं आणि तो होत असतानाच Cl निघून जातोय. तर इथं फॉर्मेशन होतोय CH2 डबल बॉन्ड CH2. हा निघून जातो, कोणासोबत जाणार मग, हा इथं K+ आहे, हा K+ सोबत जाणार आणि हा OH मायनस H+ ला ऑलरेडी घेऊन जातोय. तर इथं वॉटर आणि KCl हे फॉर्मेशन होणार आहे. ही गोष्ट लक्षात यायला लागली. ठीक आहे. तर ही जी स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो, ही अशा पद्धतीनं घडत असते. मग डिहायड्रो हॅलोजिनेशन इथं होतं. तर ह्याच रिॲक्शनला आपण अजून ह्या इलिमिनेशन रिॲक्शन जे म्हणायचं अजून स्पेसिफिक याला नाव देता येतं. कसं की ही रिॲक्शन सुरू होते ॲट बीटा कार्बन. ठीक आहे, बीटा कार्बनवरचा बीटा हायड्रोजन निघून जातो, म्हणून ह्या रिॲक्शनला बीटा इलिमिनेशन रिॲक्शन असंही म्हणलं जातं. समजून घ्या, इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये इलिमिनेशन कसं होतं, इलिमिनेशनला नाव काय, डिहायड्रो हॅलोजिनेशन. बीटा कार्बनवरती ही रिॲक्शन सुरू होते, बीटा प्रोटॉन या ठिकाणी काढून घेतला जातो, त्याच्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते, सायमल्टेनियसली हॅलोजन या ठिकाणी निघून जातो, इथं फॉर्मेशन होतो अल्किन, म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणलं जातं बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. ओके. आता इलिमिनेशन रिॲक्शन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एक अल्फा इलिमिनेशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये कार्बिन बनवला जातो, तो आपल्याला रिमर टिमन रिॲक्शनमध्ये अल्कोहोल टॉपिकमध्ये ते आल्यानंतर तुम्हाला सांगतोच. त्याच्यानंतर गॅमा इलिमिनेशन रिॲक्शन सुद्धा असते, ते पण ती आपल्याला शिकायला नाही, आपल्याला सिलेबसला नाही, म्हणून तिकडं आपल्याला जायचं सुद्धा नाही. ठीक आहे. आपल्याला मेनली शिकायला काय आहे तर बीटा इलिमिनेशन रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला शिकायला आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. मग आता मी तुम्हाला काही 1-2 गोष्टी सांगितल्यात आत्तापर्यंत, ह्याच्यामध्ये त्या पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इथं अल्कोहोलिक KOH इज used फॉर इलिमिनेशन रिॲक्शन. अल्कोहोलिक KOH हा पाहिजे, म्हणजे हा बेस म्हणून ऍक्ट करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाय टेम्परेचर पाहिजे. हाय टेम्परेचर असेल तर डेफिनेटली या ठिकाणी इलिमिनेशन रिॲक्शन होणार. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन हे 2 रिॲक्शन्स एकमेकांना कॉम्पिटिशन मध्ये असतात. पण टेम्परेचर हायर असेल तर इलिमिनेशन होणार
अल्कोहोलिक KOH असेल तर OH मायनस हा न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट होण्याच्या ऐवजी तो बेस म्हणून ऍक्ट होणार आहे. पुढची महत्वाची गोष्ट की जर सपोज सबस्ट्रेट खूप बल्की आहे आणि तो जो न्यूक्लिओफाईल आपण घेतलाय तो सुद्धा खूप बल्की आहे, तर त्या ठिकाणी इलिमिनेशनच होणार. ठीक आहे, तर त्याचं मी एक्झाम्पल तुम्हाला देतो. तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे CH3, इकडे CH3, CH3 आणि हा Cl. याची रिॲक्शन तुम्ही केली सपोज K प्लस O मायनस C, CH3, CH3, CH3 आणि इथे हिट दिली. तर आता समजून घ्या की हा जो निगेटिव्हली चार्ज स्पीसीज आहे ह्याला आपण टर्शरी ब्यूटॉक्साइड म्हणूयात. हे एवढंच हा. याला काय म्हणायचं? टर्शरी ब्यूटॉक्साइड. टर्शरी ब्यूट ऑक्साइड. ओके, ह्याला पोटॅशियम टर्शरी ब्यूटॉक्साइड पण. तर हा एवढा बल्कियर आहे की ह्या हॅलो अल्केनवरती हा बॅकसाइड अटॅक करूच शकणार नाही. अजून एक महत्वाची गोष्ट की हा सुद्धा खूप मोठा बल्क आहे, स्टेरिक हिंड्रन्स ह्याच्याकडे आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी हा O मायनस इथला H+ काढून घेईल. हा कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड कन्वर्टेड इनटू पाय बॉन्ड and halogen leave, and here there is a formation of CH2 double bond C, CH3, CH3 हा अल्किन फॉर्मेशन होईल. या अल्किनचं नाव 2-मिथाइल प्रोपीन. ठीक आहे, आणि ह्यानं H+ आयन घेतल्यामुळे काय झालं? याचं टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल CH3 इकडे CH3, CH3 इकडे OH प्लस KCl. राईट. तर ही एक इलिमिनेशन रिॲक्शन. ह्या इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये सबस्टिट्यूशन होत नाही. मग इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन जर कॉम्पिटिशन मध्ये असतील तर आपल्याला कंडिशन्स बघून, स्ट्रक्चर्स ऑफ रिॲक्टंट्स बघून ठरवावं लागेल की इलिमिनेशन होणार आहे का सबस्टिट्यूशन होणार. मग आता लक्षात घ्या, अल्कोहोलिक सॉल्व्हंट हा इलिमिनेशनसाठी वापरला जातो. त्याच्यामध्ये मग KOH तुम्ही छोटासा एखादा जरी OH मायनस घेतला तरी सुद्धा तो सबस्टिट्यूशनच्या ऐवजी इलिमिनेशन देणार. हाय टेम्परेचर ह्या रिॲक्शनसाठी आवश्यकता आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं सबस्टिट्यूशनच्या ऐवजी इलिमिनेशन हे केलं जाईल. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी जे दोन आपल्याला मेकॅनिझम समजून सांगितलेले आहेत त्या संदर्भात विचार करू. तसं पाहायला गेलं तर आपल्याला NCERTनं मेकॅनिझम समजून सांगितलेले नाहीत इलिमिनेशनचे तरी. ठीक आहे, तरी पण आपण या ठिकाणी थोडक्यात हे इलिमिनेशन रिॲक्शनचे मेकॅनिझम्स समजून घेऊ. मेकॅनिझम्स फॉर इलिमिनेशन रिॲक्शन. पहिलं इलिमिनेशन रिॲक्शनचं मेकॅनिझम आहे E2 इलिमिनेशन, मीन्स इलिमिनेशन बाय मॉलिक्युलर. सोप्या पद्धतीने समजून सांगतो, लक्षात घ्या. कंपाऊंड मध्ये ज्या वेळेला खूप जास्त बल्क नसेल आणि इझिली हॅलोजन आणि हायड्रोजन हे निघून जात असते. आता इथं पहिली स्टेपमध्येच काय होतं की H+ आयॉन घेणं हे ह्या बेसला खूप सोपं आहे. ठीक आहे, म्हणून इथं H+ आयॉन घेतल्या जाईल, डबल बॉन्ड फॉर्मेशन व्हायला सुरुवात होईल आणि हॅलोजन निघून जाईल. हे एकमेकांना ऑपोजिट असतील तेव्हा हे सगळं परफेक्ट एकाच स्टेपमध्ये होईल आणि इथं फॉर्मेशन होईल CH2 डबल बॉन्ड CH2 H2O
आणि KCl. तर बाळांनो, या ठिकाणी ह्या रिॲक्शन मध्ये सबस्ट्रेट आणि बेस हे दोघही जण एकदाच रिॲक्शन मध्ये वर्किंग करतायत, म्हणून ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत? E2 इलिमिनेशन म्हणणार. ठीक आहे. द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन बोथ द रिॲक्टंट्स, म्हणून ह्या रिॲक्शनचं नाव इलिमिनेशन बाय मॉलिक्युलर असं असेल. मग आता आपल्याला बघायचं E1 इलिमिनेशन म्हणजे काय ते. आता लक्षात आलंच असेल, E1 म्हणजे इलिमिनेशन युनिमॉलिक्युलर. इथं बघून घ्या बाळांनो, कंपाऊंड मी दिला CH3 इकडे HCCl इकडे सपोज CH आणि हा H. आता या Clच्या ऑपोजिटचा हा H आहे. ह्या बल्कमुळं कदाचित ह्या जो काही या ठिकाणी आपण बेस घेणार आहोत त्या बेसला काढता येईल. इकडं मी बेस घेतोय K+, O- C CH3 CH3 पोटॅशियम टर्शरी ब्यूटॉक्साइड. तर हा सुद्धा बल्की आहे रे, खूप मोठा आहे, याचाही स्टेरिक हिंड्रन्स असणार आहे. म्हणून हा मॉलिक्युल मध्ये जाऊन हा H+ आयन Clच्या एक्झॅक्ट ऑपोजिटचा म्हणजे कोणता? बीटा हायड्रोजन तो काढू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की हा मॉलिक्यूल स्वतःच Cl पहिल्यांदा बाहेर काढतो आणि इथं या ठिकाणी CH3H सिंगल बॉन्ड C पॉझिटिव्ह चार्ज H आणि H बनवतो कार्बोकॅटायन. ही झाली पहिली स्टेप ह्या रिॲक्शनची. ठीक आहे. मग पहिल्या स्टेपमध्ये बेसनी काही वर्किंग केलं का? काहीच नाही केलं, बरोबर. हॅलोजन स्वतःहून बाहेर पडला केव्हा? जेव्हा आपण इथं हिट देऊ तेव्हा. ठीक आहे. म्हणजे ही आहे विद्यार्थी मित्रांनो स्लो स्टेप. ठीक आहे. आणि स्लो स्टेपमध्ये फक्त एकटाच हा हॅलो अल्केन वर्किंग करतोय, म्हणून या रिॲक्शनचा रेट हा एकाच मॉलिक्युलवरती डिपेंड आहे, म्हणून इथं लिहिलेलं आहे इलिमिनेशन युनिमॉलिक्युलर. ठीक आहे. मग आता पुढे जाऊ. सेकंड स्टेप यांची काय असणार आहे? सेकंड स्टेपमध्ये तो कार्बोकॅटायन इकडे येईल CH3 C CH3 C H2+. ओके. इथं हा H असेल. मग आता इथं हा मॉलिक्यूल स्वतःहून H+ सोडेल, तो नंतर हा घेऊन टाकेल. ठीक आहे. हा नंतर तो घेऊन टाकेल. H+ बाहेर पडला, कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला. इथे CH3 C CH3 डबल बॉन्ड CH2 फॉर्मेशन झाला. 2 मिथाइल प्रोपीन. आणि बाळांनो लक्षात घ्या, या ठिकाणी हा H+ निघून गेलेला कोणी घेतला? या टर्शरी ब्यूटॉक्साइडने घेतला. HO C CH3 क्लिअर झाली गोष्ट. तर ही आहे सेकंड स्टेप आणि ही स्टेप असणार आहे फास्ट. ठीक आहे. कारण की मॉलिक्युलला काय व्हायचंय? पटकन स्टेबल व्हायचंय. अनस्टेबल मधून स्टेबल मध्ये जायचं. ठीक आहे. मग आता ही झालं E1 मेकॅनिझम. ठीक आहे. तर आपल्याला तसं NCERT असो किंवा बोर्ड बुकने असो E1 E2 संदर्भात जास्त माहिती काय दिलेली नाही. परंतु कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ह्याच्यावरती जर प्रश्न आला तर E1 म्हणजे काय असतं, त्याचा रेट कोणावर डिपेंड असतो, E2 म्हणजे काय असतं, त्याचा रेट कोणावर डिपेंड असतो, याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेली आहे. मग आता इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो म्हणजे सेट-जेप्स रूल.
हा रूल थोडक्यात लक्षात घ्या. काय आहे की इलिमिनेशन होत असताना जास्तीत जास्त सबस्टिट्यूटेड अल्किन फॉर्मेशन केला जातो इलिमिनेशन रिएक्शन मध्ये. ठीक आहे. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन फॉर्मेशन इन लार्ज अमाऊंट मेजर कंपाऊंड तोच असेल. मग आता इथं हे समजून घेण्यासाठी आपण कंपाऊंड घेतोय CH3 CH, इकडे एक H, C, इकडे Br, इकडे H, CH2 आणि इकडं हा H. बघून घ्या बाळांनो, कंपाऊंड मध्ये हा अल्फा कार्बनच्या लगतला बीटा कार्बन आहे. पण आतापर्यंत एक दोन जे काही एक्झाम्पल झाले त्याच्यामध्ये फक्त बीटा कार्बन तुम्हाला एकच दिला होता. या कंपाऊंड मध्ये बीटा कार्बन झाले 2. ठीक आहे. मग HBr हा निघून जाऊ शकतो, ह्या अल्फा बीटा कार्बन मध्ये डबल बॉन्ड घेऊ शकतो. HBr हा निघून जाऊ शकतो आणि या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड घेऊ शकतो. म्हणजे याची रिएक्शन जर आपण KOH अल्कोहोलिक सोबत जर केली, ठीक आहे, हिट दिलं याला, तर इथं 2 कंपाऊंड फॉर्मेशन होतील. पहिला कंपाऊंड फॉर्मेशन होईल ह्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड. बघून घ्या ना, इथला येत जाईल हा Br. ठीक आहे. ह्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड, तर प्रोडक्ट काय फॉर्मेशन होणार आहे? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. हा झाला पहिला कंपाऊंड फॉर्मेशन. नाव आहे ह्याचं But1Ne. दुसरा कंपाऊंड काय फॉर्मेशन होईल? हा प्रोटॉन जाईल आणि Br जाणार, म्हणजे त्यावेळेला हा जाणार नाही. कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल या दोघांना. मग इथं दुसरा कंपाऊंड CH3 CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3, याचं नाव झालं But2En. बाळांनो, या 2 कंपाऊंड फॉर्मेशन झाले. ह्या 2 कंपाऊंड मध्ये मेजर कंपाऊंड कुठला असेल तर But2Ne हा असणार आहे मेजर आणि But1Ne हा असणार आहे मायनर. त्याचं कारण समजून घ्या. आता हे सेट-झेप्स रूल तर काय सिंपल ट्रिक आहे, ठीक आहे, पण असं का होतं याचं कारण काय आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती, म्हणजे ह्याला आपण आता म्हणायचं अल्किन. हे 2 कार्बन जे डबल बॉन्ड फॉर्मेशन करतात त्याला काय म्हणायचं? अल्किन. अल्किन वरती जर सपोज विद्यार्थी मित्रांनो अल्काइल चेन जास्त आल्या, तेवढं जास्त हायपर कॉन्जुगेशन होणार, तेवढा जास्त तो अल्किन स्टेबल फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. म्हणून इथं But2Ne वरती 2दा अल्काइल ग्रुप आल्यात. इथं हायपर कॉन्जुगेशन जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो ह्याचे काय आहेत? 6 आहेत. इथं मात्र या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती एकच अल्काइल चेन आली, डायरेक्ट त्याला अटॅच असलेला जो कार्बन आहे त्याच्यावरती फक्त 2 हायड्रोजन आहेत, म्हणून ह्याचे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स किती होतील? 2 होतील. मग कंपॅरिझन मध्ये But2Ne हा जास्त स्टेबल आहे कोणापेक्षा? या ठिकाणी But1Ne पेक्षा. म्हणून तोच मेजर अमाऊंट मध्ये तयार होईल आणि But1Ne हा मायनर अमाऊंट मध्ये तयार होणार आहे. मग सेट-झेप्स रूल काय सांगतो की कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती जास्तीत जास्त अल्काइल चेन जो अल्किन आणेल तो जास्त प्रमाणामध्ये तयार होतो, तोच मेजर असतो, तोच जास्त स्टेबल असतो. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला हायड्रोकार्बन्स टॉपिक मधला अल्किनचं जे स्टॅबिलिटी आहे ती माहिती असली पाहिजे. जितकं जास्त अल्काइल चेन्स डबल बॉन्ड वरती असतील तेवढी जास्त स्टॅबिलिटी असते. मग आता ह्याच्यावरतीच विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला ह्या इलिमिनेशन रिएक्शन मधून विचारले जातात. तर म्हणून आता 1-2 एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे. मग आता या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल आहे CH3 CH3 इकडे H, इकडे CH Br बॉन्ड CH2 आणि हा H. आता हा Br लिहिताना मी थोडंसं काय लिहितो, इथं ऑपोजिट लिहितो, इथे लिहितो. ठीक आहे ना.
म्हणजे HBr एकमेकांना अँटी असले पाहिजेत असं इलिमिनेशन रिॲक्शनचं म्हणत आहे. इथं KOH हा अल्कोहोलिक आहे. अल्कोहोलिक आला असं कंडिशन दिसली किंवा कधी कधी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला KOH असं लिहून देतात बरं का, आणि ॲरोवरती लिहून देतात इथेनॉल किंवा अल्कोहोल. ठीक आहे, तरी आपण समजून घ्यायचं की KOH हा अल्कोहोलमध्ये आहे आणि ही रिॲक्शन इलिमिनेशन आहे. हीट कधी देतील कधी देणार नाहीत, परंतु आपल्याला सॉल्व्हंट वरून सुद्धा ते लक्षात आलं पाहिजे. मग आता हे एक्झाम्पल सेट-जेप्स रूलचं आहे. त्याचं कारण लक्षात घ्या की इथं हा अल्फा कार्बन असेल, इथं बीटा आहे, हा बीटा आहे, तर ह्या कंपाऊंडमध्ये 2 बीटा आहेत. ठीक आहे, म्हणून हे एक्झाम्पल सेट-जेप्स रूलचं आहे. इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मेजर मायनर असे 2 प्रोडक्ट्स काढायचे. मग आता काय करणार, ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड देऊयात, ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड देऊयात, अशा पद्धतीने आपण 2 कंपाऊंड फॉर्मेशन करून घेऊया. चला, CH3 C इकडं CH3H गेला, Br गेला, डबल बॉन्ड आला ह्या 2 कार्बनमध्ये, इकडं आला CH आणि हा CH2 जसा तसा राहणार, CH3 जसा तसा राहणार आहे, हा CH3. बाळांनो या ठिकाणी फॉर्मेशन झाला 2-मिथाइल ब्यूट 2-ENE. बघून घ्या, कार्बन कार्बन डबल बॉन्डवर इथं आपल्याला मिथाइल ग्रुप 3 बघायला मिळतात, तर इथं 9 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स त्याचे होऊ शकतात. ठीक आहे, आणि हे एक म्हणजे टोटल 10 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स आहे त्याचे, बरोबर आहे. मग दुसरा बघूयात, या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं फॉर्मेशन होईल, त्यावेळेला इथं होणार नाही. दुसरा कंपाऊंड कसा असेल, CH3 इकडे CH3 हा येत जशाल तसा, हा आता काढायचा नाही ना, आता इकडं CH, इकडं हा डबल बॉन्ड आणि CH2. ठीक आहे, फॉर्मेशन झाला 3-मिथाइल ब्यूट 1-ENE. मग ह्याच्यात बघून घ्या, या कंपाऊंडमध्ये अल्किन वरती आपल्याला फक्त एकच हा दिसतोय हायड्रोजन की जो हायपर कॉन्जुगेशन करू शकतो. यांचा काही संबंधच नाही ना, हे दोघं जण डायरेक्ट अल्किनला अटॅचच नाही, बरोबर आहे, म्हणून ते हायपर कॉन्जुगेशन मध्ये येणारच नाही. येणार कोणी, फक्त हा जो डायरेक्ट कार्बन अल्किनला अटॅच असतो तोच हायपर कॉन्जुगेशन करू शकतो. त्याच्यावरती जर हायड्रोजन असेल तर, अन्यथा नाही. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर किती दाखवतो, एकच आहे हायड्रोजन म्हणून एक, आणि हा एक दिसतोय तो, म्हणजे 2 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स याचे येतील. पण ह्याच्यामध्ये मेजर असेल हा, कारण की ह्याच्या हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर जास्त आणि ह्याचे कमी, मायनर. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो मुलं घाबरतात सायक्लिकच्या एक्झाम्पलला. ठीक आहे, तर सायकलमध्ये सपोज आपल्याला कंपाऊंड दिला, हा CH3 इकडं आणि हा इथं देतो Br. समजून घ्या, विषय महत्वाचा आहे, एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. आता बाळांनो अजून एक एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला, बघूयात. तर इथं बघा, इथं आहे हा प्रोटॉन, इकडं आहे हा प्रोटॉन, हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, हा बीटा कार्बन. ठीक आहे, इथं बीटा कार्बन अल्फा कार्बन ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल. पुन्हा सेट-जेप्स रूल आला, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन जास्त प्रमाणामध्ये तयार झाला पाहिजे. याची रिॲक्शन केली बेटा KOH इथेनॉलमध्ये. लक्षात आला असेल किती वेगवेगळ्या पद्धतीनं हे लिहिलं जातं, हीट. ठीक आहे, आता बघा ह्याचे 2 प्रोडक्ट सरळ सरळ HBr निघून गेलं, डबल बॉन्ड इथं आला, पहिला कंपाऊंड मी या ठिकाणी लिहून घेतला. सायक्लिक येऊ काही पण येऊ रे, लक्षात घ्यायचं या ठिकाणी आपल्याला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन फॉर्मेशन करायचं. ठीक आहे, मग आता इथं बघून घ्या, या अल्किन मध्ये इकडं 2 हायड्रोजन आहेत हायपर कॉन्जुगेशनसाठी, इकडं 3 हायड्रोजन आहेत आणि इकडे आहेत 2 हायड्रोजन, म्हणजे टोटल हायपर कॉन्जुगेशन करण्यासाठी किती आहेत 7 हायड्रोजन. ठीक आहे, आता इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्मेशन करू, त्यावेळेला इथं होणार नाही इथं. ठीक आहे, तो एक प्रोडक्ट असेल. सेकंड प्रोडक्ट 6 मेंबर्ड रिंग, हा CH3 आणि हा डबल बॉन्ड. ठीक आहे,
इथं हायपर कॉन्ज्युगेशन करण्यासाठी ह्या 2 कार्बनवरती, या 1 कार्बनवरती 2 हायड्रोजन आहेत आणि इकडं फक्त एकच हायड्रोजन, तर ह्याचे हायपर कॉन्ज्युगेटिव्ह स्ट्रक्चर 3 असतील, ह्याचे 7 आहेत. मग लक्षात आलंच असेल की हा कंपाऊंड मेजर आहे आणि हा कंपाऊंड मायनर आहे. समजली ही गोष्ट? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे इलिमिनेशन रिॲक्शन या ठिकाणी संपतं. इलिमिनेशन रिॲक्शन वरती मेजर मायनर प्रोडक्ट्स कुठले फॉर्मेशन होतात याचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन विथ मेटल्स कोणासोबत, हॅलो अल्केन सोबतची आपल्याला रिॲक्शन बघायची, ती शेवटची केमिकल प्रॉपर्टी असणार आहे हॅलो अल्केन्सची. ठीक आहे. थँक्यू.